गाजलेली होती आणि आता मध्य प्रदेशची लोकसभा नेमकी काय असणार आहेत हे आपण बघतो। 29 जागांचे इथले निकाल आहेत। लोकसभा मतदारसंघांची चर्चा आहे आणि प्री पोल जे दिसतायत त्यानुसार 29 पैकी 28 जागा भाजपला दिसत आहेत, एनडीएला दिसत आहेत। एक जागा इंडियाला दिसते आहे, इंडिया आघाडीला, इतर तर शून्य आहेत। म्हणजे सध्याच्या चित्रांमध्ये क्लियर कट क्लीन स्वीप मध्य प्रदेशमध्ये भाजपला दिसते आहे। आणि नेमके 2014 चे आकडे काय होते विशाल, त्याच्यावरती आपण एक नजर टाकूयात। 2014 ची आकडेवारी जर आपण लक्षात घेतली यामध्ये, तर बघा मेगा ओपिनियन पोल जो आहे 2014 च्या संदर्भात जी आकडेवारी आहे, तर मध्य प्रदेशमध्ये 29 जागेपैकी 2 जागा काँग्रेसला आणि 27 जागा ज्या आहेत त्या भाजपला मिळालेल्या होत्या। आणि 2019 च्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तीही आकडेवारी आपण जाणून घ्या, म्हणजे आपल्याला एकूण तुलना करता येऊ शकेल अशा सगळ्याच्यात। तर यामध्ये काँग्रेसला एक, म्हणजे काँग्रेसची एक जागा घटलेली आहे आणि भाजपची एक जागा जी आहे ती वाढल्याचं आपण बघतोय। भाजपला 28 जागा 2019 मध्ये मिळाल्या होत्या। त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये क्लीन स्वीप तर भाजपला दिसतं आहे। मला विश्वासजी तुम्हाला विचारायचं आहे, विधानसभेच्या वेळेला प्रचंड वाद झालेले होते, मात्र हे वाद लोकसभेला दिसत नाहीयेत। जी काय तिथली भाकरी फिरवली गेलेली आहे याचा फायदा पक्षाला होताना दिसतोय का? नाही बघा, मध्य प्रदेशमध्ये काही वाद नव्हते आणि आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो की आम्ही 3/4 बहुमताने निवडून येणार विधानसभेमध्ये, आणि आम्ही निवडून आलो। आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे आम्ही नवीन मुख्यमंत्री आता दिलेले आहेत, तरुण आहेत, आणि ज्या प्रकारे एक वातावरण निर्माण झालं आहे त्याचा देखील लाभ हा नक्कीच होणार आहे। तुम्ही ही जी एक जागा काँग्रेसला दाखवताय ती मोस्टली ती छिंदवाडाची, पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मी नागपूरचा आहे, नागपूर आणि छिंदवाडा आजूबाजूलाच आहे, ती देखील जागा ही भारतीय जनता पक्षालाच मिळणार आहे। त्यामुळे आमची टॅली ही 29 आउट ऑफ 29 अशी राहणार आहे। तुम्ही काही काँग्रेससाठी सोडणार आहेत असं तुमचं म्हणणं आहे। अनंतराव, जर आपल्याकडे जी माहिती मिळते आहे त्यानुसार सध्या काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये भगदाड पडलेला आहे, अनेक काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जात आहेत। मग त्या जागा खऱ्या अर्थानं भाजपाच्या की त्या काँग्रेसमधनं भाजपामध्ये गेलेल्या भाजपच्या नेत्यांच्या? नाही, हे राजकारण निवडणूक आली की इकडनं तिकडे स्विचिंग ओव्हर, हे आयाराम गयाराम म्हणतात तसं ते चालूच राहणार आहेत। तेव्हा फारसा काही फरक पडेल मला वाटत नाही। आणि मी तुम्हाला माझ्या पहिल्या दिवसापासून ही आकडेवारी गेल्या वेळची आहे, आत्ताची प्रेडिक्टेड आहे। आशेच्या आशे निकाल लागतील असं मला वाटत नाही, नेहमी त्याच्यामध्ये फरक हा होत राहणार आहे। पण मला एक सांगा अनंतराव गाडगीळजी, की मध्य प्रदेश सारखं राज्य, मोठं राज्य आहे, काँग्रेसची एक वेळ तिथे एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा सत्ता राहिलेली आहे, का आज ती काँग्रेसच्या हातात नाही? नेमकी काय कारण असू शकतात? नाही, असं तिथे काय सगळी कारणं झाली ते मी म्हटलं तसं की मी प्रत्येक राज्याचा असा काही डीप अभ्यास केलेला नाही आहे, जसं बिहारचं होतं, त्यामुळे सांगणं मला आत्ता अवघड आहे। पण दिग्गज नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणं, नाही, कसं आहे की काही मी तुम्हाला म्हटलं, आता अशोकराव चव्हाण सुद्धा सोडून गेले। काही ठिकाणी काही दबावाखाली आमच्या लोकांनी सोडलेलं आहे, सिंधिया दबावाखाली गेले काही लोकांनी, मी म्हणतोय, मी नावं घेत नाहीये, काही लोकांनी कुठल्या तरी दबावाखाली काँग्रेस सोडली। पण सिंधिया निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडलीच नाही ना। काही लोकांनी स्वतःचा स्वार्थ किंवा दुसरीकडे काहीतरी आम्हाला दिसतंय म्हणून सोडलेले आहे। राजकारणात ते चालूच राहतं प्रत्येक हल्लीचं, म्हणजे आमच्यासारखे फार थोडे राहिलेत प्रत्येक पक्षामध्ये की बाबा आम्हाला काही मिळो न मिळो आम्ही आमच्या पक्षाची। अनंतराव, मगाशी मी ब्रेकच्या आधी तुम्हाला मी कमिटमेंट केली होती, तुमचे काही मुद्दे होते। घराणेशाहीच्या मुद्द्यावर आहे, तुम्ही घराणेशाहीच्या मुद्द्याला घेऊन मोदी वारंवार बोलताना दिसताय आणि तुम्ही ते नाकारताय। कमलनाथांनी स्वतःच्या मुलाकरता लोकसभेचं तिकीट घेतलंय मध्य प्रदेशमध्ये। अहो, घराणेशाही काही कोणामध्ये नाहीये, ह्यांची काही नावं मी कमी सांगू का? मुद्दा तो नाही, आमचा उलट नेहमी मुद्दा आहे की उलट तुम्ही मला सांगा, क्रिकेटियरचा मुलगा क्रिकेटियर झाला कोणी बोलत नाही, सिनेमा नटाचा मुलगा किंवा मुलगी सिनेमात आली कोणी बोलत नाही, आणि राजकीय नेत्याचा मुलगा राजकारणात आल्यावर मात्र टीकेची झोड उठते। उलट राजकारणातल्या यांना उद्या अगदी जरी माझ्या वडिलांनी कुठे मला दिलं, मला त्या काळामध्ये तिकीट द्यायचं ठरलं असताना, एक मिनिट, माझ्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत मी पुण्याचा खासदार किंवा मंत्री आहे तोपर्यंत माझ्या मुलाला पक्षात पद द्या, पण त्याला खासदारकी आमदारकी द्यायची नाही। पाळलं ना आम्ही। पण मग हाच कित्ता बाकीचे नेते का नाही गिरवत? नाही, असं आहे की काही वेळेला तिथे राजकीय परिस्थिती अशी बदल होत असते की कदाचित ती व्यक्ती निवडून येणार असेल म्हणूनही त्याप्रमाणे निर्णय घेतला जातो। पण आमची भूमिका अशीच आहे, मिळो न मिळो आम्ही पक्षाची निगडीत आहोत। आम्हाला उद्या तिकडे काहीतरी ग्रास इज ग्रीन ऑन दी अदर साईड म्हणतात, तसं दिसलं म्हणून आम्ही जाणार नाही।
अनंतराव, मगाशी आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी चर्चा केली होती. मी म्हणालो होतो की तुम्हाला वेळ देतो. मुळातच ज्या ज्या वेळेला पराभव होतो, भाजपा तो पराभव स्वीकारते आणि भाजपा त्याच्यावरती म्हणतं की आम्ही आत्मचिंतन करू, आत्मपरीक्षण करू. मात्र काँग्रेसकडनं असं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण झालेलं आम्हाला तरी बाहेर नाही दिसलं आणि पक्षानं त्यातनं काही धडा घेतलेला आहे हे सुद्धा दिसलं नाही. पक्षाला गरज आहे. चिंतन आहे काय चॅनलवर लाईव्ह करायचं नसतं. अहो, तरी पण ना, पण त्याचं रिफ्लेक्शन दिसलं पाहिजे ना. रामभाऊ मागे बरोबरीत येऊ शकतात. अनेक वेळा काँग्रेसमध्ये झालेले. पचमढीला काय झालं होतं? पचमढीला मोठं अधिवेशन पचमढीला झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये बोर्डीला झालेलं आहे. अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो की काँग्रेसनी शिबिरं असेल, आत्मचिंतन असेल, ह्या घेतलेल्या आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेतलेले त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन्स केलेली आहेत काँग्रेसने. फक्त एवढाच आहे की आमचा फरक एवढाच आहे की आम्ही ते असं पब्लिकली हे करत नाही. इव्हेंट विश्वास पाठकांकडे यायचे. मध्य प्रदेशच्या आता या सगळ्या मुद्द्यावरती जे वेगवेगळे मुद्दे अनंतरावांनी मांडले, तुम्ही सहमत आहात का? काँग्रेसमधला विसंवाद, नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या कालावधीत कुठेतरी बाहेर असणं, वेळेवरती सभेला हजर न राहणं, असे वेगवेगळे मुद्दे जे कायम चर्चेला येतात ते या सगळ्या पिछेहाटीला कारणीभूत आहेत का? बघा, मी आता काँग्रेस आणि बीजेपी म्हणत नाही. मात्र कोणते राजकीय पक्ष तो केव्हा उभारी घेतो, तो केव्हा आगेकूच करतो, जेव्हा त्यांच्याकडे एक विशिष्ट अजेंडा असतो, त्यांच्याकडे डिसिसिव्ह लिडरशिप असते आणि ती असते की लोक त्यांच्यासोबत जातात. आता काँग्रेसचा जर आपण विचार केला तर काँग्रेसमध्ये नेता कोण आणि समजा हे सत्तेत आले तर त्याचा प्रधानमंत्री होणार कोण, त्यांच्यासोबत फॉलोअर्स किती आहेत, जुने काँग्रेसची कोणासोबत आहेत, नवीन कोणासोबत आहेत, यांचे अनेक असे प्रश्न आहेत. आणि पार्लमेंट हे एक असं साधन असतं की जिथे बी तुम्ही तुमचे मुद्दे मांडू शकता. मात्र पार्लमेंट जेव्हा सुरू असतं तेव्हा यांचे नेते फॉरेनला जातात. जेव्हा आता बैठकी चालू आहेत सीट शेअरिंगच्या वगैरे, तेव्हा ते पदयात्रा काढतात आहे. तर जेव्हा तुम्ही नॉन सिरियस असता नेता म्हणून, तेव्हा पक्ष तुम्ही कधीच बांधू शकत नाही. नवीन काँग्रेसी, जुने काँग्रेसी हा मुद्दा मांडला. व्यक्तिगत अशा वादात जायचं नव्हतं काँग्रेस का भाजप, पण त्यांनी मुद्दा मांडला. देशाचे पंतप्रधान, ज्याला 4 इस्टेट म्हणजे 4 स्तंभातलं एक स्तंभ म्हटलं जातं मीडिया, 10 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही मोदीजींनी. उलट ज्यांना डॉक्टर मनमोहन सिंगांना भाजपनी मौनी बाबा म्हणून टीका केली, त्यांनी जवळजवळ 12-14 प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या. त्यातली एक कॉन्फरन्स मुंबईमध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांची आयोजित करायची जबाबदारी माझ्यावर होती आणि ती रेबॉन स्टेडियमवर CCI-मध्ये मी. ठीक आहे अनंतराव, तुम्हाला एकच मिनिटामध्ये थांबवतोय. एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या टीव्ही स्क्रीनवरती येते. भाजपनं आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.